8 किलो केकची ऑर्डर होती. त्यापैकी एक सेटअप केक होता आणि बाकी 3 कस्टमाइज केक होते. आता एरवी 8 किलो केक करणं ही काही फार मोठी गोष्ट नसते. पण जेव्हा सेटअप केक पण असतो आणि हे सगळं कस्टमायझेशन असतं, तेव्हा टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो या सगळ्यांमध्ये. तर मी सेटअप केकची जी तयारी होती ना, ती ऑलमोस्ट रात्री थोडीफार करून ठेवली होती. कारण इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी याच्यामध्ये असतात. म्हणजे त्या स्टार्स कट करण्यापासून ते कपकेक स्टँड डेकोरेट करण्यापर्यंत किंवा स्पेसर डेकोरेट करण्यापर्यंत छोट्या गोष्टी असतात, पण खूप वेळ जातो या गोष्टींमध्ये. आणि कस्टमाइज केकवर पण मला बरंच काम करायचं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या केकचं फायनल डेकोरेशन थोडंफार काम मी करून ठेवलेलं होतं. आणि हे लोकेशन होतं सारंगी हॉटेल बार्शी आणि तिथे त्यांनी ना लॉनमध्ये बड्डे करायचं ठरवलं होतं. त्यामुळे ओपन स्पेसला तर खूप छान दिसला असता हा सेटअप, पण ऐनवेळी पावसामुळे हा सेटअप पूर्ण हॉलमध्ये शिफ्ट करण्यात आला. आणि रेनी सीझनमध्ये फॉन्डंटवर काम करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. आता हा हजबंड डॅडचा जो केक आहे ना, तो तिथे लोकेशनला गेल्यानंतर जेव्हा मी बॉक्स ओपन केला तेव्हा ते सगळे लेटर्स त्याला चिटकून आले. मला खरं तर हे अजिबात अपेक्षित नव्हतं, पण घडलं त्या ठिकाणी. त्यामुळे मी व्यवस्थित मॅनेज केलं सगळ्या गोष्टी. कारण प्रत्येक वेळी पॅनिक होऊन नाही गेलं पाहिजे आणि त्या सिच्युएशननुसार काही गोष्टी हँडल करता पण आल्या पाहिजेत. तर हा बार्बी केकचा सेटअप कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हा सगळा अट्टहास इतक्या गोड मुलीसाठी चालला होता आणि तिचा आज अजिबात मूड नव्हता. ती इतकी रडत होती, कंटिन्युअस रडत होती. तरी पण मी एक छोटासा व्हिडिओ इथे ॲड करायचा प्रयत्न केला. थँक्स फॉर वॉचिंग.